JCB ट्रॅक्टर, तसंच हे अप्रतिम सौरभ सोनवणेचं गाव. सुंदर ब्लॉग कंटिन्यू होणार. तर असाच आजचा ब्लॉग शेततळ्यावर कंटिन्यू होणार. तसेच बद्री भाऊ जे मागच्या वेळेस चॅलेंज दिलेले होते कोण तिकडे जाण्याचं ते आज पूर्ण करणार आहे. तरी इथं कुत्र्याला काय आलं कोण भांडण करून हे BJP, हे इकडे काँग्रेस, इथे आधार पक्ष. आमचे सौरभ सोनवणे कुठं राहिले आम्हाला बी काही सापडली नाही अजून. तर चला मंदिरात आलेला आहे. इकडे माग मंदिराची एंट्री आणि इकडे मंदिर. तर चला आतमध्ये. थोडसा व्हिडिओ थोडासा काळाच पण एकदम मजा येईल. एंट्री सातपुते काय म्हणशील आपल्या फ्रेंड सर्कलला? लाईक करा, फॉलो करा. चालूच राहतो मित्रांनो. भाऊबागेच दर्शन घेण्यात ही अशी प्रथा आमच्याकडं माथा टेकायची. आणि मंदिरात एकदम छान सुंदर असं देवाचं दर्शन होतंय. इकडं पण नारळ बांधलेले आज इकडे कोपऱ्यात. कालच्यासारखेच नारळ आहे मित्रांनो. ऋषी व्हिडिओ बघाच काढतो. व्हिडिओ क्रिएटर ऋषी. तर आता आपण पण दर्शन घेऊ. सौरभ भाऊ पण आहे आपल्यासोबत. सौरभ भाऊचं गाव आज. सौरभ भाऊ थोडंसं काय म्हणतात ना आपल्या ऑडियन्सला सपोर्टरला लाईक करा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. कसं मित्रांनो, माझा मित्र एकदम सज्जन आहे, भारी आहे, एकदम भारी ब्लॉग बनवते. कसं आजचे ब्लॉग व्हायरल होईनात पण थोड्या दिवसांनी नक्की होणार आहे. तुम्ही लाईक करा, फॉलो करा. थँक्यू मित्रांनो, तुम्ही असा सपोर्ट करत राहा. हे भाऊ बाई हे मुख्य माझं. ऋषी काय म्हणशील? हाय गाईज, बस राम राम. यार आता बद्री भाऊ पाया पडणार देवाच्या. तर मित्रांनो आता मी पाया पडतो. सौरभ भाऊ कॅमेरामॅन. तर अशा पद्धतीने आपण फेरा मारतोय मंदिरात. इथं पाठमागून पाया पडत असते. मधलं याच्यापेक्षा चांगलं आहे. अजून का हो, या देवीचं मंदिर आहे पुढं आतमध्ये गावात. तर मित्रांनो, इथं ही सौरभ सोनवणेच्या गावामधली इंग्रजाच्या काळातली अप्रतिम अशी विहीर आहे. आपल्याला दिसतच असेल ही खूप खोल आहे आणि खूप कचरा आहे त्यात. गँग ढकली आता इथनं. आता डबल एका पुढच्या आईच्या मंदिरात जातोय. गावाकडं खूप मंदिरं असतात. आता आईच्या मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि तिथून पुढं डबल एका महादेवाच्या मंदिरात जाऊया. पहिले आम्ही आता सगळे मंदिर करतोय. हे बसले ती एका गाडीवर, मी आणि सुदर्शन भाऊ आमच्या या गाडीवर शाईनवर. तिकडं TVS स्टार सिटी. तर लगेच ती कार आपली काय? बरं जाऊ द्या, कार आपली असल्यामुळं तिला आज घेत नाही, तिथेच राहू देऊ. आणि चला निघूया.
परत एकदा नवीन मंदिरात आम्ही सगळ्यांनी एंट्री केली. आजूबाई संस्थान आणवा अनंतापूर. ऋषी आमचा कॅमेरामॅन डबल चालू झाला. कॅमेरा मला वाटलं होतं फक्त मीच एकटा कॅमेरा घेऊन येतो, पण आमचा ऋषी पण कॅमेरा घेऊन येतो. त्यामुळं मला खूप आनंद वाटतो की कोणतरी आपल्यासोबत कॅमेरा घेऊन आहे. स्वागत आहे, स्वागत नाही, देवाचं दर्शनासाठी कुठे स्वागत. तर मित्रांनो पायरीचं दर्शन घेऊ आपण. आणि आतमध्ये अरे वा 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 वा, एकदम असं पुरातन काळातलं मंदिर. इकडं ओम आणि इकडं देवी. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आता आईचं दर्शन घेतोय. आणि आमचं ऋषी कॅमेरामॅन ऋषी एकदम अँगल पकडताना अरे दिसन. तर हे सिंहाचं मुख, वाघाचं आहे. सिंह आहे वाटतं, हा सिंहच आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं दर्शन झालं. सुदर्शन भाऊ असे उभे स्तब्ध. आणि आता सातपुते पण दादा आले इकडून. आणि इकडं ऋषिकेश ब्लॉगर ऋषिकेश. आपण इकडनं मागून फिरून येऊ. हे बद्रीनाथ सानप, रॉयल स्टार बद्रीनाथ. ओके ओके ओके. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरामागं असं फिरण्यासाठी एक वेळ असतो, कारण की सर्व साईडने आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो. इकडच्या साईडला पण असतं, सगळीकडनं असतं. आणि इथं ओम नारळ टाकायचं असतं इथं. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणच्या देवाचं पण आरसा. वाव. देवा सर्वांना सुखाचं ठेवू, सर्वांचं आयुष्य एकदम सुंदर जावं आणि सर्वजण निरोगी राहो हीच देवाकडं प्रार्थना करतो. आणि या जगात कोणीही उपवासी कधी झोपू नये अशी मी देवाकडं प्रार्थना करतो. आणि अशी प्रार्थना करून आपण परत स्टार्ट करतो आपली जर्नी पुढच्या मंदिराकडे. आपल्या पलीकडे जायचं नाही का? तर हे पलीकडचा ब्रुज बघू आपण. कोणता मंदिर आहे का? अरे मला वाटलं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण डबल एंट्री केली आहे महादेवाच्या मंदिरात. अरे एवढं का जुनं मंदिर रेलेच. अरे बापरे, एकदम इथं लेण्यापेक्षा भारी रे भाऊ. हे दृश्य काय सांगतं, सगळं सांगतं दृश्य. नंदी. डिस्कशन स्टार्ट. एवढं मोठा म्हणजे डोंगर होता का पाहायला? का बाबा डोंगर होता का पाहायला? मग दगड होते का? अच्छा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तू अंतर्यामी है जग का स्वामी. एकदम असं कोरीव काम या ठिकाणी करण्यात आले. एक नंबर कोणी. त्याच्यानंतर इकडं पण आहे. इकडं वरती हार बघा कशा पद्धतीने बनवलेलं आहे. इकडं पण गळ्यात हार आणि चिमण्या पाय ना. अरे बापरे किती भारी काढले पाय नाही. गणपती बाप्पा एक दंत. हाव ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. डन मित्रांनो,
महादेवाचं दर्शन, खूप छान अशी पिंड. तर मित्रांनो आम्ही आज ह्या मंदिरात आलो. ह्या मंदिरात एकदम दिव्य भव्य मंदिर, एकदम जवळपास मला वाटते 1800 ते 1900 मधले मंदिर असावं मंदिराकडे पाहून. तर हे मंदिर जे आहे एकदम इथं प्रत्येक जी गोष्ट बनवलेली आहे ती हातानं बनवलेली आहे, कोरीव काम आहे. तर आणि काही कालांतरानंतर इंग्रज आले आणि त्यांनी थोडंफार संस्कृतीला आणि आपल्या जी कलेला आहे ते थोडासा डाग लावलेला आहे. हो ते तर आहेच. हां, आणखीन कसं आहे की इकडे हे कोरीव काम एवढं भारी आहे की ह्यांच्या 7 पिढ्या जरी गेल्या तरी ह्यांना तोडणं नाही झालं. हो बरोबर आहे बाई. आणि ही आपली महाराष्ट्रातली आणि भारतातली संस्कृती हिंडतो आता मंदिरात. अशा पद्धतीने सातपुतीने एकदम भारी सांगितलं मंदिराविषयी आणि संस्कृतीविषयी. खूपच गर्व वाटतो मित्रांनो महाराष्ट्रीय असल्याचा आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा, आणि जे काम केलेलं आहे त्या कामाचा सुद्धा खूप छान असा गर्व वाटतो आम्हाला. आणि बघा परत एकदम असं खूप मोठं मंदिर आहे, तुम्ही तर बघितलंच पलीकडनं. पण आता फिरतोय आपण. कॅमेरा थोडासा परत इकडं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं उजेडाचा असं दिसतंय थोडं. पण ही बॅक साईड मंदिराची सुंदर एकदम अप्रतिम. जग का स्वामी है तू अंतर्यामी. आणि ऋषी भाऊ दमले बसले इकडे. हाय गाईज, हे आमचं येडं सुदर्शन कुठं पण गेला क्रिकेट खेळतोच बघा. अच्छा बरोबर. कटआउट. वर भैया वांटेड वर इकडे सहा बॉर्डर फक्त बर. अरे सुदर्शन आज कसं किती बॉर्डर? सहा. मी 2 ओव्हरची 12 बॉल का? 12 बॉल सुदर्शन. किती झाले? 3 झाले का? 4 ओव्हरची 4 एवढे कुठे मरण नाही खेळू अरे बाप, तर हे बघा आता फिल्डिंग. दोघं काय 4 वर भाई. सुदर्शन फॉर्म मध्ये आलेला आहे. अरे वा आले भोगण्या. बघा सुदर्शनचे खूप फॉर्म मध्ये आलेले आहेत. एक पण बॉल खाली नाही जवळला. आऊट नाही. ठीक आहे मला द्या. पुढे खेळा इकडे मार. अरे पाय ना त्याचं कुठे हिट लागतोय का अन्न. चौका 5 रन. 6 रन काय अडचणी. 6 रन. अजून एका चौका सोडून दे. जितला हे आमचं दुसरं येडं बद्रीनाथ सानप. आमच्या झालनेवर अजून 1 बॉल टाक खेळ ना तू. आमच्या एक आमची कचरा लावून 3 बॉल. भोगण्या वय. हे आमचे बद्री भाऊ रन काढत आहेत. बघा कसे पडत आहेत.
चौकाय